कते ज्योति कामोति वक्त्रं खलानि शवादा पुनदारहतक्षं समाधिस्थमूर्तिं भसे ज्ञानदेव पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग आवाज 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 अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा आवाज ना रिटर्न दा थोडासा 4 चरणाचा वारकरी संप्रदायाच्या मुखदगत असणारा भंग सेवेसाठी निवडलाय नामपर द्वितीय दिवस असल्यामुळे हरिपाठ हा शास्त्र वेदांना कोड्यात पाडणार आहे माझ्या ज्ञानोबराय सगळ्याचा सार म्हणजे हरिपाठ सांगतात जो इथे स्थिरावला तो संपूर्णत्वाला गेला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य तोची शब्द ऐका तोची चकारात्मक तोच धन्य आहे ज्याला हरिपाठामध्ये स्थिरावता आलं याचा अर्थ सार कळालं आणि म्हणून सच्चिदानंद रूप असणाऱ्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जयंतीनिमित्त थाटलेला हा नामचिंतनाचा गोड अट्टहास तेथील द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सभा माझ्याकडे आली गोड असं गजाननाचं मंदिर सुंदर भाग्यवान माणसं आहेत तुम्ही एवढी धार्मिकता तुमच्या मातीतल्या माणसांकडे आहे गोड सप्ताह करताय देखना डोळ्याचं पांग फिटावं येणाऱ्याचा शीन जावा करणाऱ्याचं कौतुक व्हावं इतकं गुढ नामचिंतनाचा अट्टाच गोड करताय आत्मीयतेनं करताय करायचा म्हणून सप्ताह करत नाहीत ढकलायचा म्हणून पुढे ढकलत नाहीत 4थंच वर्ष आहे पण असं वाटतंय गेली 400 वर्ष झालं सप्ताह चालू आहे इतकं गोड स्वरूप सप्ताहाला कारण 400 वर्ष करूनही कुणाकुणाला कळत नाही कसा करावा 4थंच वर्ष तरी तुम्हाला कळतंय किती आनंद असावा भाग्यवान माणसं तुम्ही गजानन महाराजांची कृपा आहे ही सद्बुद्धी तुमच्याकडे आहे की सप्ताह सणासारखा साजरा करावा माय माऊल्या अगदी गोड सगळेच ही टाळकरी वृंद गायक वृंद उत्कृष्ट मृदुंगवादक आमच्या अरुंधदा कदम गोड गायनाचार्य कथाकार तुमच्याच गावचे केदारनाथ महाराज काय भाग्य आहे बघा तुमच्या गावात एका कथाकाराने जन्म घ्यावा आणि त्या कथेचं स्वरूप महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये आपल्या गोड वाणीने पोचवावं आणि विचारलं तर सांगावं माझं गाव पेनबोरी आहे हे सुद्धा तुमच्या गावाचं भाग्यच आहे म्हणून अगदीच संप्रदायाची जाण असणारे आमचे डॉक्टर दादा अध्यक्ष दादा सगळीच माणसं आता माझं पहिलंच वर्ष पुढच्या वर्षी माझ्या पक्क लक्षात राहील म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थही कळला हजारे दादा महाराज बरं का ते तर आमचे पाहुणेच आहेत काही विषय नाही महाराज बरं का आणि पाहुणं असल्यावर जरा आत्मीयता जास्त असते चला या विषयाकडे गुरु नामचिंतनाचा अट्टा असा किंचित मोकळा आवाज द्या अगदी ओके लागलाय फक्त मोकळा जरा असा ज्ञानोबारांचा 4 चरणाचा कमी थोडा नामपर अभंग सेवेसाठी निवडलाय काय कौतुक आहे बघा ज्ञानियांचं ज्ञानी योगियांचं योगी
जगाच्या मालकाचा अवतार असणारे ज्ञानोबा जेव्हा भक्तीचं नामचिंतनाचं कौतुक सद्भक्तांना साध्या भाषेत सांगतात आणि आम्हाला सांगतात की योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म, तेव्हा आम्हालाही पटतं, कारण बोलणारा योगी आहे, बोलणाऱ्याचं सामर्थ्य तेवढं आहे. पण योगी आहेत का? योगियांचं योगी आहेत, ज्ञानियांचं ज्ञानी आहेत. ज्ञानदेवे वैष्णव मोठा महावैष्णव आहेत. विठ्ठल नामे मुक्त पिठा ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानाला फुटलेली वाचा म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानाने साक्षात घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. नवे नवे ज्ञान म्हणजेच ज्ञानोबाराय. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान त्यांना ज्ञानोबाराय म्हणावं. ही ताकदच्या संतांमध्ये. आणि टाळी वाजू वाटली तर वाजवीच जा, वाजवीच जा. एखादं वाक्य पटलं तर वाजवायची असते रे, हे की नाही? वाट नाही बघायची का शेजारचा वाजवीन, पुन्हा तुला कटलंय ना वाजवत जा ना. वाजवायचं सप्त्याचं महागी असतं ते, वाजवायचं असते, हे की नाही? विनंती वाजवायची, वाट नाही बघायची. आपल्याला पटलंय ना, जिथं पटलं तिथं वाजवायची. ज्ञानी माणसाचं लक्षण आहे टाळी वाजवणं. एखादा सुंदर बनवतं गाणं वाजवला टाळी वाजवता ना तुम्ही. एखादा गोड आरोह अवरोह गाण्याशांनी गायला गोड वाजवायची टाळी. एखादं वाक्य पटलं टाळी, हा खूप फायदा टाळी वाजवायचं, हे की नाही? विषयाकडे मी एवढे सामर्थ्य म्हणतात ज्ञानोबाला आहे. जेव्हा आम्हाला कौतुकाने सांगतात हरिमुखे म्हणा, तेव्हा तुकोबा म्हणतात खरंच भाग्यवान वाटतं आम्ही दैवाचे दास पंढरी. सगळं करून जे मिळतंय ते आम्हाला जर नामचिंतनाने सहज मिळतंय. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीच, तर काय भाग्यवान माणसं आहे आम्ही. बरं आठ कुठलीच नाहीये. आसोनी संसारिक चालतं ना, काही हरकत नाही हो. नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. भजन कसंही गा गोडच येते, कसंही गा गार जमतय. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी. नशेत भजन नसुनी. काय म्हणणं आहे तुमचं? कळलं त्यालाच कळलं. ह्याची बाटलीशिवाय डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. अहो गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे भजन करावं ना. मी असं नाही म्हणत असंच करावं, पण कमीत कमी अवहेलना न होऊ देता तरी करावं, है की नाही? शेवटी भजन आहे. त्या संसारात घेतलं काय आणि परमार्थात घेतलं काय? काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. मी नाही बोलत महाराज. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? बोलत जा बरं, एक बोलत जा. विनंती माझी, बोलत जा. मी काय तुमचं वाटोळं केलंय का? अरे मग बोलत जा ना पेनबोरीकर, बोलत जा. हा, पण मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारते का, उपनिषद विचारते का, साधं विचारलंय? मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? दोन चारच बोलले, बाकीचे मुदाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची? हा ना, कीर्तन झाल्यावर काय काय पोरं म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती, बोल बोल लय ज्ञान शिकवित होती, पुढे बसलो होतो, अख्खा मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही. ऍटिट्यूड. अरे कशाचा दाद्या? 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती दादा? 7 कोटी हो. 7 कोटी घरं सोन्याची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. दुसऱ्या महिन्यामधलं वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. बरं का? धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला महिनाभर. अरे अर्ध्या तोळ्यावर लायकी बघा ना आपली. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे. 3,500 ते 4,000 चौकटी असणार एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. ताकद लक्षात घ्या. सत्ता ऐका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे पेनबोरीकर, त्याला भजन करावं लागलं. 2 BHK रे, 1.5 एकर ऊस, त्यो बी पेटन भजन करीत जा. लय हळदीचा आणि कापसाचा माज नाही करायचा दादा. काय असं गहू निघून निघून निघणार आहे तुमचा, है की नाही? जगाच्या मालकापेक्षा मोठं नाहीच की रे. आणि संपत्तीचाच म्हणाल तर आमचा बाप द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे, विश्वाचा तारणहार आहे. अरे आमचा बाप. आणि माईचं सांगू ना, आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी अंगी आईसे बळ रेडा बोले. त्या आई बापाची लेकरं आम्ही गरीब कसे असो रे. विपदो विपदो नेव संपदो नुच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती.
विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे, परमार्थ हे महाधन. हे सत्य आहे रे. पण कसं आहे ना, तेने मुक्तिचारी जे मुक्तीच्या पाठी. नीट ऐका, हरिपाठाचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. वर्णन असं आहे, तेने कोण आहे तो भलताय. तेने आपल्यातला आहे का तो नाही. तेने तो भलताय. साधी अल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात, साधायच्या नाहीयेत. कारण मोक्ष साधायला आम्हाला गरज नाहीये. तुकोबा म्हणतात आमच्यासाठी मोक्ष नकोच आहे देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. कारण 84 लक्ष योनीत जे आम्हाला करता येत नाही ते मानव रूपामध्ये आम्हाला तुझी प्राप्ती करता येते. म्हणून विनंती आहे उपजोनी या पुढती, कारण वैकुंठी तो आईसे. म्हणून विनंती तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. ही परंपरा सांगणारा वारकरी संप्रदाय कधी मुक्तीच्या पाठीमागे लागत नाही. मोक्षाचा अधिकारी होतो मालक आहे. आम्हाला मालक व्हायचाच नाही, आम्हाला दास व्हायचा आहे. आमची ताकद दासत्वात जास्त आहे. म्हणून तेने तो भलताय ज्याने साधल्या त्यांनी साधल्या. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. आम्ही त्यातले नाहीच आहेत. आम्ही असोनी संसार सुखाची करायची ताकद आमच्यात आहे. आम्हाला संसार सोडायची गरजच नाहीये, आम्हाला मुक्ती साधायची गरजच नाहीये. द्वारकेचा राणा आमच्यासाठी जगाचा मालक येतोय हरिमुखे, ही ताकद आहे. लक्षात घ्या. मग आम्हाला जर करायची गरज नाही तर आम्ही करावं का? बिलकुल नाही, गरजच नाही. कुठल्या 4 बंधनात माणसं बांधली गेली? प्रथम कर्म अदश्य मुला नेऊन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस बांधलाय तो कर्माने, केले कर्म झाले उपजले मेले. कर्म कधी चुकवता येत नाही बाबा, कधीच नाही. कर्मे वियोग दशरथ जगाच्या मालकाचा बाप आहे, पण पुत्रवियोगाने मारावंच लागलाय. ज्याचा मामा कृष्ण आहे, ज्याचा बाप अर्जुन आहे, त्याला सुद्धा चक्रव्यूहात अडकावंच लागलंय. जिचा भाऊ कृष्ण आहे तिच्या वस्त्र हरण्याचा प्रयत्न झाला. जिचा मालक राम आहे तिला अग्नी परीक्षा द्यावी. हे सत्य आहे. कर्म प्रत्येकाला बांधून ठेवतो. देवालाही मानवरूपी जन्मात आल्यावर कर्म सोडू शकत नाही, पण कर्म ताडता येतो तो योगी आहे. योगी तो ही करीती परी कर्मे तीर्ण वंदी जाती. जे सांडलेले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाही आहे, जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे तो योगी आहे. पण आम्ही म्हणतच नाही आम्हाला योगी व्हायचंय. त्याने मुक्तीचारी साधल्या. ज्याने कर्माचं बंधन ताडलं त्याने ताडलं, ज्याने मुक्ती घेतली त्याने घेतली. आम्हाला नकोय. काय म्हणतात माऊली? मला नकोय. योग याग विधी येणे नोहे नकोय मला. वायाची उपाधी दम्म धर्म असत्याच्या नादी लागायचंच नाही मला. हा मोकळा मोक्ष नकोच आहे मला. मला वैष्णव व्हायचंय. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. मला दास व्हायचाय, मला वाहेकरी व्हायचंय, मला मालक व्हायचं, मला खांदेकरी व्हायचंय, मला पालखीत बसून जायचं नाहीये. हे माऊलींचं वर्णन आहे. दास व्हायचंय मला. तेने भलता येतो. ज्याने साधल्या त्याने साधल्या. आम्हाला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात त्याची गरज नाहीये, गरज नाहीये. मग हरिमुखे अहो तुम्ही मोक्ष नको म्हणताय, कर्माचं बंधन तोडायची ताकद तुमच्यात आहे, तरी तुम्ही नको म्हणताय. बरं योगी नाही आहेत का माऊली? योगी त्याला म्हणावं ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली, अहमी भावना सोडता आली, कर्म बंधन मोडता आलं. माऊलींना कर्म नाहीच आहे रे. वयाच्या 16व्या वर्षी विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान ज्यांनी या जगासमोर मांडलं, देवाची चूक काढायची ताकद माऊलीत आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानोबरायांचं आहे. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं, तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. माऊली त्याच वेळेस ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात देवा चुकला असतो. कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? बोलत जा बरं. तुमच्या गावा शेजारी नदी आहे का? आहे ना भाऊ? नदी आहे का? पाणी पाणी आहे का? मरणीत का आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका. तशा तुमचं गाव काय सुखी होईन असं वाटणं झालंय दादा बरं का. बोलत जा ना मायबा, बोलत जा. हा तुम्हाला असं वाटायला लागलं तुम्ही मला फसवताय. पण तुमचं कसं झालंय? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का हसतो? ते म्हणला कंडक्टरला फसवला. ते म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. नाही तुम्हीच सांगा पेनबोरीकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तो काय म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे देवा. विनंती आहे महाराज, पण कमीत कमी आपलं हित कळावं एवढी तरी अक्कल आपल्याला पाहिजे. हा या विषयाकडे चला.
भगवंताची चूक काढली. कुणी काढली? ज्ञानोबारायांनी काढली. माऊली सांगतात देवा चुकलास तू. सात्विक दानाची व्याख्या तू सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो? खून करतो आणि दान करतो. जमतो का? अन्यायो पार्जतम धनम. अन्यायनं उपज झालेलं धन कधी सात्विक धर्माच्या कामी लागत नाही. 30,000 लोकांची पंगत घातली एका पट्ट्यानं. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, तिनं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती म्हणला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गोतिवल्या ती. हा कुठला परमार्थ झाला रे? मग माऊलींचं वर्णन आहे, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचं ते स्वधर्माने मिळवा, जे द्यायचं ते उपकार न ठेवता द्या. तद्दानम सात्विकम श्रुतम. ते सात्विक आहे. इतकी ताकद ज्ञानोबारायांमध्ये. विचार करा ना ग माय, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं का ग माय? एका लेकराची आई व्हायला बाईचं 18 ते 19 वर्ष वय लागतं. त्यावेळेस एखादी मुलगी आई होऊ शकते. व्यक्तिमत्व स्त्री लागतं, मुलगी लागते. स्त्री नसताना वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले. त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं काय ताकद असेल माऊलींमध्ये माझ्या. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबाराय. 21व्या वर्षी संजीवन समाधी तरुण मंडळी. आर्ट करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, पॉलिटिकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS MBBS MD करताय, कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, अरे लॉ करताय, ॲग्रिकल्चर करताय, संसार करताय, राजकारण करताय, व्यापार करताय, कला क्षेत्रात आहात, कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या वहिनीची विनंती आहे, ज्या दिवशी वाटेल सगळं संपलंय त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या. सामर्थ्याने यश मिळेल हा विश्वास व्यासपीठावर देते. पण हे जग आहे, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे खोटं? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हे जग आहे, ऍडव्हर्टाइजमेंटवर चालतंय. या जगात आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. जगाची निजर बघा ना, वरातीत नाचते ती पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करते ती नालायक आहे. वा काय नजर आहे पण तुमची. हा तुमच्या नजरेत ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. त्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली रे? मरू दे तिकडं. विचार पण करी जाण जरा नका रे, इतकंही वेड्यासारखं नका वागू. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. चालणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना पण लोक तिकडे जात नाही. फॉर्च्युनर वाला हरिपाठ का पाठ नसना पण लोक जमा होतात. म्हणून माझी विनंती वार करायला टाईटच राहायचं रे. आपला बाप काय गरीब आहे काय? लोक येड्यात काढतात धोत्रवाल्याला. एकदा धोतर काढून जर विमानात गेला तर लोक असे बघतात जस काय तरी की आलाय. हा ना, त्याने धोत्रात बॉम्ब गुंडाळला आणि फेकणारच आहे आता, मारणारच आहे सगळे विमानवाले. इतकं बी ना करे. काय अनएज्युकेटेड समजता की काय? काय ज्ञानेश्वरी तुम्हाला काय वाटतंय? शास्त्री सांगतात 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. नामदेव बाबा सांगते 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध तरुण मंडळी, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. नीट ऐका, वय वर्ष 16 आहे माऊलींचं जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे जेव्हा ज्ञानेश्वरी सांगून लिहिली गेली सच्चिदानंद महाराजांच्या स्वरूपातून. ताकद लक्षात घ्या. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं, या बल्बचा शोध कळला, प्रकाश कळला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. कुणाला अनएज्युकेटेड म्हणता तुम्ही? चातुचेनी सांडस आहे, खंडी जपाई पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. 170 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वी होती फिरत नाही. जागेवर आहे तो सूर्य आहे, फिरतीये ती पृथ्वी आहे. पण दिसताना आम्हाला सूर्य हालचाल करताना, उगवता मावळता सूर्य दिसत असला तरी सूर्याची काहीच हालचाल कोणाची आहे? पृथ्वीची. शिकलात ना रे बाळांनो तुम्ही भूगोलमध्ये? अगदी तसं माऊली 750 वर्षापूर्वी याचं वर्णन करतात. ज्ञानाचंही तसंच आहे. चालवणारा एक आहे, चालवून घेणारा एक आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊलींचं वर्णन आहे. मी कोण आहे? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. मी दिसतोय पण मी दिसतोय याचा अर्थ माझ्यामुळे माझं आहे. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कोण तरी करताय. कोण करताय? तोची मीही केवळ तुझं.
तोच मीच तो आपुल्या संसाठी करोनी ठेला. हरिपाठ नीट म्हणीत जा. आपल्या सेवेसाठी नाही, आपल्या सणसाठी. सं याचा अर्थ सारखं. मी देवाला आलिंगन दिलं. नीट ऐका. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगे. क्षमा मी नाही. आपण जगाच्या मालकाला क्षमा देऊ शकतो का? त्याने काही चूक केली का? मग क्षम याचा अर्थ आलिंगन. मी पंढरीला गेलो, देवाला आलिंगन दिलं, देवानं काय फळ दिलं? देवानं देव केलं. मग जर मीच देव आहे तर मी काही करायची ताकद ठेवतो अवघाची संसार सुखाचा. कारण ज्याची उत्पत्ती आहे तो सुखाचाही करू शकतो आणि दुःखाचाही करू शकतो. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत संत मनोवेदिला माझा. तू म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे. हे ज्ञान ज्याला कळालं तो भक्ती केल्याशिवाय ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून मी या ज्ञानाला भक्तीने परिपूर्ण करावा हा अट्टहास सांगतो जगाला हरिमुखे. नाहीतर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर कशाला मस्त. झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताई, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताई, पुत्र झालो मुक्ताई, पुत्र झालो मुक्ताईचा. हेच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. अगदीच असं आहे. हे तर चांगदेव महाराज कशाला माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवली असती? उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. मग इतकी ताकद जर आहे तर कशाला मुक्तांच्या भानगडीत पडायचं? जगाचा मालक माझ्याकडे येतो. नीट वाक्य ऐका. योग्याला देवाकडे जावं लागतं, योग्याला देवाकडे जावं लागतं, भक्तांकडे देव येतो. मग श्रेष्ठ कोण झाला? हरिमुखे. अगदी सोपं आहे की. बरं तो संसारिक आहे हरकत, ज्याचं मन जगाच्या मालकाच्या चरणावर आहे. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. पण कसं आहे ना, आम्हाला सत्य समजायलाच वेळ लागतो, कारण आम्हाला शिकवणारे शाणे नाहीत. जयाचे आही धड नाही तयासी परित्र पुस्सी काही. माऊलींचं वर्णन आहे. तुका बराय सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. लय सोपा आहे परमार्थ, पण शिकवणारा शहाणा पाहिजे. संसार असून तर परमार्थ मालक शहाणा लागतो. खरंय का खोटंय का माय? संसारात तरी कोण शहाणा लागतो ग? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, गावानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, अख्ख्या जगानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको टेन्शन घेऊ मी आहे ना बाई, आनंदानं सगळा त्रासरवा सहन करते का नाही ग? होय ग, होय ग केसपुरीच्या बाया. खरंय का नाही? होय सॉरी काय हो, पेनबोरी जाऊ द्या मरते तिकडं. पेनबोरी ते काय असू द्या, पेन केस एकच आहे. हा पेनबोरी. हा राहू द्या दादा, काही पण म्हणा, पण लोकांचं चुकलं की लय गुदगुले होते ना. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य का चुकलेलं असं ना, पण लोकांचा योग चुकू द्या. चुकलं चुकू दे रे दादा, चुकू दे, मरू दे, चल बोलत जा. पेनबुरी कर. बरोबर आहे. पेनबुरीच्या माय मावल्या. खरंय का खोटंय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, खरंय का खोटंय? अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल, तोपर्यंत मला सांगा. शहाणा कोण आहे? कोण लागतो शहाणा आयुष्यात? आयुष्यात कोण सोबत असल्यावर दुःख लागत नाही? माऊली म्हणतात बरं मी नाही. जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम जर नवऱ्याचं भेटलं तर बाई सगळं सासरवास सहन करते. तिला किती सासून बोलावं, किती सासऱ्यानं बोलावं, कधी नंदेनं हिनवावं, किती जावेनं हिनवावं, बाई मनावर घेत. तिला माहित आहे ज्याच्यासाठी आले तो चांगला आहे. आपल्याला बाकीच्यांचं टेन्शन घ्यायचं काम. हा अख्खं घर चांगलं असू द्या पण नवरा चांगला नसू द्या त्रास.
बोला ग बोला ग. नाही होय का? अरे वा. बाबा म्हणतात सासरवास नाही म्हणून बाया बोलत नाही मला. इतकी चांगली गोष्ट आहे. नाही त्याच्यामुळे एवढा गोड सप्ताह करता. अशी योगी येडी माणसं आहे तुम्ही. नाही खरंच आहे. विनंती ग माय, आयुष्यात तेवढंच चांगलं लागतं. परमार्थातही तसंच आहे. मालक शाणा असला, गुरु शाणा असला की शिष्याला त्रास होत तो शाणा लागतो. मग आम्ही मोक्षाच्या पाठीमागे लागणार नाही, आम्ही मुक्त्यांच्या पाठीमागे लागणार नाही. ठीक आहे, कर्मबंधन तर कर्मबंधन, कारण कर्मबंधनाशिवाय माणूस जन्म नाही, आणि माणूस जन्माशिवाय जगाच्या मालकाची प्राप्ती, त्याचा आनंद नाही. असू द्या कर्म, ठीक आहे, बांधलेली असत काही हरकत नाही. दुसरं आहे संसार. असोनी संसारी. बरं, हे कुणाला चुकलं नाहीये. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिराग पार्थ मय्या विशुद्ध चेतसा. म्हणून आहे भगवान श्रीकृष्णाचं. पार्था हे जगाचा नियम आहे. इथे प्रापंचिकच प्रापंचिक आहे असं नाही. इथे संन्यासी पण प्रापंचिकच आहे. संसार याचा अर्थ बायको लेकरं डाईच आहे. मग याची पुढची दोन बंधन आहेत. तिसरा आहे वासना, चौथा आहे जन्म मृत्यू. ह्या वासनेच्या आहारी जो गेला तो किती ज्ञानी असला, नवे नवे जगाचा मालक असला, सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म. ब्रह्म कोण आहे? पिता आहे. ब्रह्म कोण आहेत? पिता नाही, पिता. हा, पिता बाप आहेत महाराज बरं का. या विश्वाचे बाप आहेत. पण देवळात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. वासना. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा, तिच्यावर चुकून वाईट नजर गेली, देव असून देवळात नाही, देवाचा बाप असून देवळात. ताकद लक्षात घ्या. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करायला नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली, आया झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका, 27 नक्षत्र, 27 बायका आहेत चंद्राच्या. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती, त्यांच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 वेळेची बाळण करून सोडली. भूत नावाचा पुत्र झाला चंद्रापासून. परिणाम डाग आहे चंद्राला. आयुष्यभर नारायण नारायण केलं. एकटा वासना स्पर्श झाला. बुथला गेले नारदाला, 60 पोर झाली त्याला. परिणाम किती बेकार झाला. म्हणून विनंती आहे, तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. भल्या भल्या शिलावी लवट्टा. तुम्ही समजू नका हिला, भल्या भल्या शिलावी लवट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावी लवट्टा. वासुदेव 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 वासुदेव
झाले गोबडा डगमग गळून ती झाली अवघी करती हाड 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 महाराज म्हणतात ना हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा आता जागा रे भागीलं जा आता जागा रे भागीलं जा आता जागा रे भागीलं जा आता जागा रे भाई रो जागा आता जागा रे भाई रो जागा जागा भाई रे भाई रो जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा आता जागा रे भागीलं जा आता जागा रे भागीलं जा जागा रे भागीलं जागा 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 आता जागा रे भाई रो जागा आता जागा रे भाई रो जागा आता जागा रे भाई रो जागा चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा भागा चोर निजल्या 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 चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या चोर म्हणजे काळ काळ झोपलाय तोपर्यंत नाडोनी म्हणजे चुकून वेळ आहे तोपर्यंत चुकून पळा पळा म्हणजे मृत्यूलोकी एक नगर नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विठेवर कुठं पळा गरुडाचे पागे गरुडाचे हरी
समय पातला वैष्णवांचा मेळा मेळा गरुडा पायी दाटला पिंग्या ग पायी गुरुजीचे भरपूर फॅन आहेत त्यांना फॅन लावायची गरज नाही दादा आयुष्य म्हणजे अगदी धिंगाणा आहे याच्यात एकच सत्य हरिमुखे ज्याला कळालं तो असोनी संसारी पण मोक्षाचा अधिकारी त्याला गरज नाही मुक्तीची मी सुरुवातीलाच म्हटलं मग रागाने खाल्ला म्हणून गोड लागत नाही असं होतं का विष प्रेमाने पिलं मग मरत नाही का घरी गेल्यावर बघा सकाळी कळतंय आपल्याकडे मन आहे विषाची परीक्षा घेऊ नये मग रागाने खाल्ला तरी गोड आहे विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे भगवंताचं नाम संसारात घेतलं तरी मोक्ष देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे पुण्याची गणना स्थळ कुठलंही असू द्या काळ कुठली असू द्या वेळ कुठली असू द्या भावना शुद्ध असेल ना महाराज तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे नाहीतर मला सांगा पांडवाला घर आहे का म्हणे ना हरिपाठ बेकार किचकट आहे पांडवाला घर आहे माऊली काय म्हणतात पांडवा कुठं गेला देव आता ज्याला घरच नाही त्या घरी देव गेला कसा घर आहे का
स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुपिच्च गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं मनोज गर्वमोचनं विशाल लोल लोचनं रंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं वजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय नाही, हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढंच होता महाराज बरं का. तुम्ही लय भानगडीतच पडू नका. चहुवेदी जाणं, अठराई पुराण, हरिमुखे, कशाला विनाकारण गोंधळात जायचंय. सगळं एकच आहे रे, हे समजून घ्यायला आयुष्य जातं. महाराज योगी होतात पण देव कळत नाही. आम्हाला योगी व्हायचं नाही पण देव समजून घ्यायचंय. आम्हाला त्याला जवळ करायचं आणि जवळ करायला ज्ञान कमी जास्त असलं तरी चालेल पण भावना मात्र फार प्रबळ आणि शुद्ध लागतात. म्हणून तर श्रीकृष्ण भगवान सांगतात मय्या आवेश मनो एमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते युक्त तमामता. आयुष्यभर ज्याने माझी उपासना केली तो योगी झाला, पण ज्यानं श्रद्धेनं माझं नाव घेतलं तो मला योगियातला योगी वाटतो. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. म्हणून तर हरिमुखे ताकद काय बघा ना. नाहीतर आजची पिढी विचार करते मर मर मरतो, पळपळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो पण पाहिजे तेवढं पदरात पडतच नाही की रे दादा. बरं आजची पोरं कष्ट करत नाही असं नाही दादा. गावातला 7 तरुणांच्या जीवावर भटकलेला असतो. अहो पंक्ती वाढण्यापासून, स्वयंपाकाला मदत करण्यापासून, चहा देण्यापासून, साखर आणण्यापासून, चहापत्ती आणण्यापासून, हार फुलं फटाके सगळ्या गोष्टी, डेकोरेशन, चटई टाकण्यापासून, कणिक आणण्यापासून, गूळ आणण्यापासून, विना घेण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून या सप्त्यातलं 50, 60, 80% काम पोरं करतात. तेव्हा सप्ताह सामर्थ्यानं भव्य होतो. करतात नाही असं आपला महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाही जेवढा आपण म्हणतो. आता वेडीत का माणसं एवढा सप्ताह करायला. हा सगळेच कुठे येडेत का? फक्त श्रीमंताच्या अवलादी वाया चालल्या दादा. शेतकऱ्याची पोरं नीटच आहेत अजून बी. हा 2-4% हो का सगळे काही पाची बोट. पण बऱ्यापैकी शेतकऱ्याची पोरं बाईच्या फाटलेल्या पदराची बापाच्या फाटलेल्या धोत्राची जाण ठेवतात. कौतुक आहे मला. आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर छोटासा व्यवसाय, छोटासा धंदा टाकतं. अरे नाहीच जमलं नसल ऐपत कोणाच्या हाताखाली कामं करतं, कोणाची कविता बाळगत नाही. अरे स्वाभिमानाची शेळी भाकरी खातं पण लाचाराच्या पुरणपोळीला लात मारता. हा शेतकऱ्याच्या पोराचा स्वभाव आहे. कष्ट करतं ते. आळंदीला शेतकऱ्याचीच पोरं आहेत. श्रीमंताच्या अवलादी फार कमी आहे. इंद्रायणीच्या घाटावर रिया शेतकऱ्याचीच पोरं करतात, गरीबाचीच पोरं माळा घालतात. कळतंय ना? ही ताकद आहे. कारण शेतकरी माझा वर्ण जरी गरीब असला ना, अरे श्रीमंताच्या घरात गेला तर चहावर चहा भेटेल कब्बर याची खात्री देता येत नाही. पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय माघारी येत नाही. हा स्वभाव आहे माझ्या बापाचा. ताकद लक्षात घे ना. येडे नाही रे तुम्ही. करा ना विचार काय लागतं मोठं व्हायला. आणि विनंती व्हा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवला गेला पाहिजे. संत गरीब होते याचा अर्थ नम्र होते. गरीब होते याचा अर्थ गरीब होऊन नव्हते ते. त्रिभुवने आम्ही वैभवाचे धणी, आम्ही वैभवाचे धणी, आम्ही वैभवाचे धणी. स्वर्ग पाताळ मृत्यू उभारीला ध्वज तिही लोकावरी आरत्याचे धारकरी आम्ही. तुका मन गाजे वैकुंठी गोळा, वैकुंठी गोळा, तुका मन गाजे वैकुंठी गोळा, तुका मन गाजे वैकुंठी गोळा. याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, कीर्ती माझी. त्रैलोक्यात कुठेही विचारा आमच्या हरिदासाचं कौतुक मिळेल तुम्हाला. एका भुलुकाच्या बाबतीत नाहीये रे.
बर कसं आहे ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. विश्वाचा मालक कौतुक करतो म्हणजे सोपं आहे का? करा ना विचार. जो बुक्का कपाळ लावता तो वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जो जगाचा मालक मस्तकाला लावतो आणि सांगतो यांची जागा माझ्या मस्तकावर आहे, यांच्या रजाची रज, यांच्या पायाच्या धुळीची जागा सुद्धा विश्वाच्या मालकाच्या माथ्यावर आहे. वारकरी जेव्हा पत्रवाळ्या पांडुरंग उचलतोय, अरे विचार करा ना, कुठलीच लाज बाळगत नाही जेव्हा भक्ताची काज राखायची वेळ येते. सोपं आहे का? द्वारकेचा राणा सोपं आहे का? द्वारकेचा राजा आहे पण वनवासाच्या दारात गेलाय, फक्त हरिमुखे. काय ताकद आहे बघा ना, विचार करा ना. आजची पिढी जरा लय लांब जाऊ नका रे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद या नामात आहे. लोक म्हणले तोंड येतं म्हणून काही बोलता का? आम्ही काही ऐकायचं का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? बघायचं काय? समोर बघा, दिसलं ते गाढवाचं घोडंच आहे. अरे येड्या आम्ही गाढवच आहे. कुठे लय अक्कल आहे? कारण आजची पिढी विचार. भरपूर तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. 22-23 वर्षाची पोरगी काय एका पायावर राहून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेकीत आणि माझ्यात, तुमच्या बहिणीत आणि माझ्यात काय फरक आहे? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. विठ्ठलाच्या पायावर भक्तिभार नतमस्तक झालोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक झालोय. देव पहावया गेलो तेथे. आज मोकळा करा. फक्त भक्तीच्या मार्गाने लागावं. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? पंढरपूर आहे. मला सांगा, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? कुठे आहे पंढरपूर? पाठीशी आहे का? हा, मी पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावी. दादा वारीचं महात्म्य सांगते मी. पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावं. माझा पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद त्यात वारेत आहे, त्या वाटेत आहे. मग विचार करा, जर मुखात नाम असावं, वाट जर विश्वाच्या मालकाच्या पंढरीची असावी, तर काय अवघड आहे मला सांगा. घालोनी या भार राहिलो निर्विले संती, मागे पुढे उभा राहे आली आघात. घालोनी या भार निर्विले संती, सगळं राखतो रे देव. असंही आपण करतोच काय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा हे सगळं सोडा, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल. चाले हे शरीर 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 कोणाचे या सत्य. चाले हे शरीर 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 कोणाचे या सत्य. चाले हे शरीर 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 कोणाचे या कवी एक नारायण. कोण त्या श्रीरंग वाचून कोण आहे मला सांगा? अहो चालवणारा, बोलवणारा, काय अन्न पचवणारा, अग्नी म्हणून जठरामध्ये जो वास करतो ना, तो मी ईश्वर, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर. मीच आहे की रे देवा. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घात चुलीत द्यायच्या, अग्नीला द्यायच्या. खरंय का ग माय?
स्वयंपाक केला की पहिला घास कुठं? अय गॅसवाल्या, तुम्ही बी देत जा, है की नाही? काही पण म्हणा, पण लईच अवघड आहे रे. तुम्ही येड्या नाही ग माय. अगं सगळ्यात मोठं कौतुक आहे की जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्म दिल्याच्यासारखं दुसरं सौभाग्य दुसरं नाही की जन्म स्त्रीचा आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. ताकद. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटला जा. लक्ष्मण लक्ष्मण कुठल्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती? आ रामाचे बंधू शक्ती लागली. संजीवनी पुट्यानाला कुणाला पाठवलं? बोलत जा तरुण मंडळी, आपापला माहीत असावं आपल्याला, नाही का? आपण व्हॅलेंटाईन डे करतो की नाही वेळेवर, आहे की नाही? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता हे सगळ्याला माहित होतं. पण 14 फेब्रुवारीला जगाच्या बापाचं जगाच्या आईचा स्वयंवर सोहळा होता. विठ्ठल रखुमाईचा लग्नाचा दिवस होता हे कुणालाच माहित नव्हतं. 14 फेब्रुवारी वसंत पंचमी होती. 14 फेब्रुवारीलाच विठ्ठलाचं आणि रखुमाईचं लग्न, तारखेनुसार नाही तिथीनुसार. व्हॅलेंटाईन वसंत पंचमीला लग्न झालं जगाच्या मालकाचं आणि मालकिनीचं. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे लक्षात राहिला, पण कोणाला माहित होतं काय? खऱ्या बापाचं लगीन होतं त्या दिवशी. हा हे 31 डिसेंबर करीतो, पार्ट्या हाणीतो. आणि ज्यानं 31 डिसेंबरला पार्टी केली ना, या बहिणीची गॅरंटी दाद्या अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. हा आता बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी नीट नाणार नाही भेटल्यापेक्षा व्याकर भेटलेली न नांदणं. हा युक्त आहार विहार नेम इंद्रिय अशी सार पचवणारा विठ्ठल आहे. खाताना जरा विचार करीत जा. अरे शिवराय मांसाहारी होते, मावळे मांसाहारी होते. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला. अरे राजे सोडा, मावळे ऐका. 76 वर्ष शेलार मामा, 76 76 वर्षाचे शेलार मामा. अरे असा गड किल्ला चढायचे की भल्या भल्या तरुणाला चढता येऊ नये. एका हाताने 4 शत्रू मारायचे. 76 वर्षाचे. आमचं 22 आहे. वारा आला तर 4 कोलांट तेवढ्या घाईन. वडापाव खाता येत नाही कडूला, तुडू तुडू खातो का तर थोबाड फाकत नाही. उची लोक उची पसंत. कळलं त्यालाच कळलं. पोरांना बी दोष देण्यात मजा नाही रे. इथं बसलेले पुरुष मंडळी गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसन मुक्त आहे का? हा योग्य नाही बाबा. तोंडावून कळतंय कोण खातर कोण नाही ती. हा ना, विनंती आहे रे. लेकराला दोष द्यायच्या आधी आपलं पण बघितलं पाहिजे की नाही? हा म्हातारी म्हणती बाई काय माय सुने काय माय पोरग आहे, मला बंगला बांधला पण दारात ठेवी त्या ती. अगं येडी, तू नातवाची मिसऱ्या लावलं मुक घेती. तू विचार काय करती? हा विनंती आहे रे माझी मायबाप. बरं का आजची पिढी जाऊ दे, हे गेले रे आपापलं बघा. उद्यमे नाही सिद्धंती कार्याणी मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावं लागणार आहे. करा, घाबरू नका. सत्य असले ना जगाचा मालक साथ देतोय. काय लागतं रे? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर. घेतली तलवार हातात, मनात विश्वास घेतलाय, मनगटात बळ घेतलाय, आई भवानीचा आशीर्वाद घेतला, जिजाऊंचे संस्कार घेतलाय आणि माझ्या शिवरायांनी वयाच्या 17 वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. अरे कसलं जगणं पाहिजे. आमच्या चौकात बसतो, एखादी पुटी टाकतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, आली बघ, ती गेली बघ, गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि ज्याला मायलेक संमत आली नाही ना, तुम्ही विचार करू नका जगाचा मालक तुम्हाला मोठं बिठं करेल म्हणून. जेवढं मोठं झाला तेवढा तुमच्या बापाच्या पुण्याईचा साठा झाला. इथून पुढे टिकवायचं असेल ना तर आई बहीण सुरक्षित ठेवायला शिका, नजर नीट ठेवायला शिका. शाहिस्तखानाच्या लाल मला शल्ला, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची.
जहापना जहापना जहापना, मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली। शाइस्ता खान शत्रु है, पण बाइकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो। इन आंखों ने खुद देखा है, वो शिवा अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछता है। नामुमकिन है कि शिवा के मावले लड़की उठा लेंगे। शाइस्ता खान शत्रु है वो आपका, प्रशंसा करते हुए शर्म नहीं आती आपको? सेनापति बोल रहा था। जहापना शत्रु है वो आपका, जिसका सर कलम कर देना चाहिए, उसी मुंह से उसका गुणगान गा रहे हैं, प्रशंसा कर रही है। बेशक वो मेरा शत्रु है, बेशक वो मेरा शत्रु है, लेकिन एक बात तो ठाम के साथ कह सकता हूं, एक बात तो विश्वास के साथ कह सकता हूं। बेशक वो हमारा सर कलम कर देगा, बेशक वो हमारे हमसे सल्तनत छीन लेगा, बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देगा, लेकिन जहापना हमने उनकी बहू बेटियां उठाई, उनकी इज्जत पे हाथ डाला, उनको नामुरत किया, उनको बेइज्जत किया, तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते? शाइस्ता खानाचं वाक्य आहे का, शत्रू आहे तो। शाइस्ता खान सांगतोय वो हमारा जीना मुश्किल कर देगा, हमारी सांसें हमसे छीन लेगा, लेकिन शाइस्ता खान जबान काट देगा अगर शिवा ने लड़की उठा ली होगी। इतक्या पवित्र चारित्र्याचा राजा होता, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं टाकलं। कुणाची बात नाही रे, आमचा निस्ता बोंबलतो, तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, आणि डीजे समोर पिऊन नाचतो। तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे येड्या, पण जे गेले ते सुद्धा विचार करत असतील कशामुळे गेलो बाबा, हा ना, हे तर भलतीकडेच गेले। हा कसं रे, बहिणी म्हणून चरणावर मस्तक ठेवते दादा तुमच्या, काही लागत नाही रे यश मिळवायला, नीतिमत्ता पावन लागते, कष्ट लागतं, आणि नसेल मनगटात बळ तर हरकत नाही, विचार कौशल्य लागतं। छत्रपती शिवरायांचं स्वराज्य विचार कौशल्यावरच उभं टाकलं। काय लागतं, आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, आमच्या वर्गात एक पोरग आहे, सर मी त्याला उभं केलं, एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती, बरं महाराज, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती, अख्खं गाव हसलं, गुरुजी सरही हसले। सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला बोलता येत नाही, तू वकील होणार कसा? तर म्हणला ततलं बोलू नका, कुठलं बोलू, ततलं नाही तर कुठलं बोला, बरं चल तुला देतील बी केस, पण तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल, कती ललल, अरे तू ललल पण पुलत्याला कलल का नाही? म्हणे ललल, ललल तर ललल। सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काही होऊ शकत नाही, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, 4 शब्द तुला बोलता येत नाही, तर तू आयुष्यात काय करणार आहे मोठं होऊन? सर म्हणले तुला जमणार नाही, वर्ग म्हणला थल थांदाल ते थलतो, सांगाल ते कळलं की तुला, सांगाल ते करतो। सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पायाखालून जाणार। सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं, आजची पिढी जग ग्राह्य धरत आहे आपल्याला, यांना वाटतंय दिवसभर बावलत बोंबलत फिरतं, ह्याला काही जमणार आहे? शेतकऱ्याचं आहे, ह्याच्यानं कुठं मोठं होता येणार आहे का? अरे मराठी याला व्यापार जमणार आहे का? अरे माळकरी हा ठाम उभा राहणार आहे का? लोक ग्राह्य धरतायत, अंडरस्टिमेट करतायत। तरुण मुला मुलींना विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच आपण जिंकून दाखवावं, त्या जिंकण्यात मजा आहे। आणि माणसानं तेव्हाच जिंकावं जेव्हा जग हारायची वाट बघतं, जेव्हा ह्यांना वाटतं हिला जमणार नाही, आणि तेव्हा करून दाखवा, मग यांचे तोंड बघण्यासारखे असतात। मजा आहे रे, पण कष्ट लागतच या विषयाकडे। मग लोक म्हणले अक्कल आहे का तुला, जमणार नाही, पोर जिद्दी होत रे, गेलं 20 रामायणाचे ग्रंथ घेऊन, लेक्चर किती अर्धा तासाचं असतं, एक लेक्चर अर्धा तास, आला अर्धा तासानं माघारी। सरांनी तोंड वर करून विचारलं इकले का, त्याने खाली मान घातली। सर म्हणले विश्वास होता पट्ट्या तुला जमणार नाही, आणि तुला जर जमलं ना मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार। पोरांना वरमान करून सांगितलं थल थगले इकले, तुम्ही किती सांगितले होते? एक, मी थगले इकले। सर म्हणले कस काय, खोटे बोलतो का? म्हणला माणसं आणतो ज्यांना इकले, कस काय विकले? लय थोप आहे म्हणला, थल पण होय पुढं तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं,
स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा, दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. नसेल मनगटात ताकद तर विचारात तरी समृद्धी असली पाहिजे. आणि आजच्या पिढीनं एवढंच घेतलं पाहिजे, विचार एवढे प्रबळ ठेवावं की मोठ्यातला मोठा माणूस आपल्या समोर नामावा. ही ताकद ज्ञानाची. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग काय लागतं रे दादा आयुष्यात, काय या विषयाकडे. मग आम्ही विचारलं माऊलींना, संसारिक आहे हो आम्ही, हरकत नाही. अज्ञानी हो आम्ही, हरकत नाही. मी कुठं म्हटलो ज्ञानी व्हा, नाही ना. मी फक्त म्हणतोय दास व्हा. काही गरज नाहीये मोक्षाची वगैरे, मुक्तीची वगैरे, काही गरज नाही. संसारिक आहात ना, हरकत नाही. नीट ऐका, भगवंताच्या दात क्षणभर थांबावा. ताकद खूप आहे. कधीच कुठलीच गोष्ट, ना बाई ना पुरुष, प्रत्येकाला समान खूप ताकद आहे. बाईत तर फार. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? जागेवर तुम्ही. लक्ष्मणानं काय लागली? संजीवनी बुड्यानं कुणाला पाठवलं? मारुतीरायाला. गेले ना. काय मारुतीराया दादा, तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी, वरण रघुवीर विमल जसु जतायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या दिख मोहि हरव कलेस विकार, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित हाथ वज्र मोर ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ पौधा, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जलावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज समुझाए, संजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहुतहि पाए, प्रिय भरतहि समभाए. काय भक्तीच्या द्या वाटा मज दावाव्या. कुणाला पाठवलंय? लाये संजीवन लखनजी आये, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहुतहि बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि समभाई. काय भक्ताची ताकद आहे. जगाच्या मालकानं सांगावा, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुझं स्थान माझ्या स्थानाची आहे. हरिमुखे काय ताकद बघ ना महाराज. गेले, हुडकली पण सापडली कोण? नशीब महाराज बरं का. शोधली पण सापडली नाही. मग अख्खा पर्वत निघाले लंकेकडे. मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय आहे वर. मारला बाण. मारुतीराया कुणी मारला? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती. कुठे? लंकेकडे. कशाला? शक्ती लागली आहे. सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. थांबा, सांगा तरी काय झालं, कधी झालं, कसं झालं. अहो वेळ नाही. सांगितलं असतं. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रात्य सांभाळणाऱ्या. सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. तिला स्त्री म्हणावा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयाच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी काय ताकद आहे का माय तुमच्यात. येडे आहे का तुम्ही? अगं कौतुक आहे मला माझ्या माईचं. माझी माय म्हणून मी तर उभा आहे. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं माय मुंबईला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी शिव्या दिल्या ते वेगळंच, पण पैसे फेटावे म्हणून चमचे घरी घेऊन आल्या. लाग तुमची नाही माझी तरी इज्जत ठेवा ग. 4 लोक ओळखतात. आई म्हणली का काय ओळखतात का? ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. माय पण माय असतं दादा. आईसारखं नातं दुसरं नाही. अरे जगात कोणाचा फोन येईल ना येईल, पण जेव्हा आम्ही 8-8 दिवस घरी नसतो ना, तेव्हा माझ्या बापाला माझ्या बापाच्या आईचा आणि मला माझ्या आईचा फोन येतो. म्हणजे येतोच. कारण जगात सगळे पाठ फिरवतील पण कोणीच पाठ
न फिरवायच्या वेळी बघा, जगात सगळे पाठ फिरवतील पण कितीही संकट असू द्या, ती जीव घाण टाकेल पण तुमच्या संकटात पाठ फिरवत नाही ती आदिशक्ती माय असते बघा. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर एकच वाक्य सांगत होता, पटलं तर बघा. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते आणि माईची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. तुका म्हणे माय बापे अवघी खूप ताकद रे माय, खूप बापात ताकद. साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. हा किती परमर्थ. तुमचं कसं झालं माहिती आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल, मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म असं नाही रे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. विनंती आहे थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. तेव्हा सावध झालो हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी वागो हा संसार. काय करायची गरज देवा. माऊली म्हणतात हरिमुखे काय गरज आहे. मग भंगच्या दारात नाही जाता आला मला, पांडुरंग हरकत नाही, जायचा प्रयत्न कराल की नाही, थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर. चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, ना अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. ही कृपा आहे. माऊली सांगतात तसे जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. वर आशीर्वाद कृपा आहे. कशाने मिळाली? हरिमुखे. कधी झाली? हरिमुखे. कस काय झाली? द्वारकेचा राणा. हीच तर कृपा आहे. आम्ही बोलावं नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी मी बोलावन ते भाव रे. हे सगळं कशाने? एवढा सुंदर सप्ताह. काय वाटतं तुम्हाला आज महाराष्ट्रात तुमच्या सप्त्याचं नाव आहे, एवढी नामवंत कीर्तनकार मिळतायत तुम्हाला, एवढे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मिळतायत तुम्हाला. ही कृपा तुमच्या निस्वार्थी असणाऱ्या प्रेमभावाची जी गजानन महाराजांनी पूर्ण करावी, तुम्ही सांगावं आणि त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं, ही ताकद त्यांची. हे जे काही चाललंय ना, मीरा पकी कृपा सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. मेरा आपकी कृपा से सब काम
फक्त भक्तीनं तुझं प्रेमानं तुझं नाव घेतलं देवा, योग्यापेक्षा मोठा अधिकार तू दिला. किती क्षणभर थांबलो रे. माऊली म्हणले हरकत नाही, उभा क्षण नीट ऐका. भगवंताच्या मी 4 बंधनं तुम्हाला सांगितली, कर्म, संसार, वासना, जन्म, मृत्यू. कुणाला चुकलंय का? लिशोधिकतरस्ते अव्यक्तास्कृत चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देवदवीर व्याप्यते. हे चुकलंच नाहीये कुणाला. हे पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जन्मी जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम हरिमुखे. मी म्हटलं नाही हरकत. माऊली सांगतात काही हरकत नाही, संसारिक आहात हरकत नाही. काय करावं? क्षणभर वेळ मिळेल ना. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाहीये. माऊलींचा हरिपाठ किचकट आहे, माऊलींचं वर्णन आहे. भगवंताच्या दारात चुकून क्षणभरही थांबलात, संसारिक आहात ना, चुकून क्षणभरही थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे. हरकत नाही. वर्णन प्रथम चरणाचं आहे. देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, शब्दावर जा. लोकांची सवय, लोक चालीवर जातात. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. अगदी तसं आहे. देवाचं नाव आहे रे. हे म्हणलं ना कसंही घ्या, पाप देत नाही, ताकद आहे त्याच्यात. जुनी भजनं होती बघा, गोड. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग भेटू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ बाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला,
पाऊलांची जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची मागुलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती फिरत्या दुखी संसाराची पाहुणी झाली पाहुणी झाली काढा पाठीमागच्या तुम्ही काय शिव्या द्यायच्या मला आले का भजन बिजन काही येतच नाही तुम्हाला कान्हा बाळाचा विवास कान्हा बाळाचा नंदाचा थोडा असतो तोच गोडवा असतो माझ्यासारखा आहे की नाही पण ह्यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही त्याची जिंद नाही ती हाय खरंच आहे महाराज तिथं लगेच नाचत रे विनंती आहे महाराष्ट्रातल्या तरुणाने जेव्हा हरिपाठ आणि काकडा करायला चालू होईल ना तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासाने सांगते फक्त गावातल्या तरुणांनी काकडा हरिपाठ करा काय पोर आहेत दादा प्रत्येक वयाचं लेकरू दिसेल तुम्हाला याच्यात अरे हे लेकरं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही पण जिथं असतील तिथं वैभव संस्कारांचं असेल मायबापाच्या पुण्याईचं असेल मायबाप त्यांच्या घरात पांडुरंगाच्या प्रमाणे असतील ही ताकद सांगते ही ताकद त्यांच्यात कौतुक आहे नाही सोपं आहे ना का ग माय देवघर आहेत तुमच्या घरात माय देवघर आहेत ना हां पूजा करता करीत जा करता ना करीत जा तुमच्यावर आहे ग माय सगळं घर विनंती ग माय लय शाने ग तुम्ही फक्त जरा ये माय तुम्ही लय गोड आहे आई शपथ तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे थोडं तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे लय खुश होऊ नका तुम्ही बी गुणाची नाही लय गुदगुल्या झाल्या तुम्हाला त्यांना बोलल्यावर तुम्ही काय लय गुणाचे आहे रे
काय लागतं रे बाईला 2 शब्द प्रेमानं बोललं की अख्खं आयुष्य सुखानं जातं. पण तुम्हाला मी बोलताय ॲटिट्यूड आहे, गोड म्हणून बोलत नाही. अरे तरुणपणी जरा जमतो तरी, म्हातारपणी तर म्हातारी खपूतच नाही. हा ना, विनंती आहे रे, पाया पडतो तुमच्या. 2 शब्द रे, काय लागतं बायकोला. हा माय तुम्हाला मी सांगते, जरा येळ काळ बघत जा भांडताना, आहे की नाही. भांडून असं नाही, भांडायची तीच बायको असती, भांडती तीच बायको असती. बिंदास भांडायचं, फक्त जरा वेळ बघून. तुमचं जरा वेळ चुकती. तुमचं काय होतं, हे ताटावर बसलं की तुमचं रामायण चालू होतं. ती म्हणतो तांब्या बी तुला ताट बी तुलाच. चांगलं भाकरी भाजी खात होता, उगं चौघ कोंबडी मारा गेला की नाही महाराज. गरज नसती ग माय. 2 शब्द प्रेमानं बोलायचे. हे शेवटी तुमचा संसार आहे, हे मी नाही सांगत, धर्मशास्त्र सांगतं. ज्या संसारात बाईला तोंड सांभाळता आलं आणि ज्या व्यवहारात बापाला पुरुषाला नीतिमत्ता सांभाळता आली, त्या घरातला भगवंतन लक्ष्मी दुरावत नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. त्याचं आयुष्य सुखी जातं ज्या बाईला तोंड आणि ज्या पुरुषाला नीतिमत्ता सांभाळता आली. अगदी सोपं आहे. म्हणून विनंती, काही नाही जमलं तरी हरकत नाहीये, जसं जमेल तसं, पण हरिमुखे बघा. जगाच्या मालकाचं नाव तुम्ही काही घ्या, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, पोचणार ते जगाच्या मालकापर्यंतच आहे. सगळा अवतार एकच आहे. बघा तुम्ही बसलाय, मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावत म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताने प्रत्येक काळात घेतलेला अवतार जगाच्या मालकानं केलेली व्यवस्था आहे, भेद नाही. ही ताकद लक्षात घ्या, सगळं एकच आहे आणि हे सगळं एक आहे. म्हणून 24च्या 24 अवताराचे अभंग तुम्हाला वारकरी संप्रदायात सापडतील. प्रत्येक अवताराचा अभंग तुम्हाला सापडेल. दत्ताचा सापडेल, कृष्णाचा सापडेल, रामाचा सापडेल, शिवाचा सापडेल, तुम्हाला ज्योतिबाचा, खंडोबाचा, प्रत्येक देवीचे अभंग सापडतील. कारण त्याचं आहे, इथे ज्ञात आहे की सगळं एक आहे. म्हणून विनंती आहे, कसंही म्हणा, कुठंही म्हणा, फक्त भाव शुद्ध असावा, पवित्र नीतिमत्ता असावी. जगाचा मालक राखण करतो, फक्त म्हणा. एका नामाची गणता ब्रह्मादिक सुद्धा करू शकत नाही, तर नामस्मरणाची गणता कोण करणार आहे? असा कोण आहे ज्याला करायला जमणार आहे? म्हणून माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण पुण्याची गणना करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कराची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. पण आम्ही विचारलं, महाराज संसारी काय, आम्ही हरकत नाही. माऊली सांगतात, बिनधास्त संसार करा, पण कसा करा ना. तरी दरवी ती वर्णात जाती वस्तू आहे, पदार्थ नाहीये. उलतण्याची बहीण आहे. उलतण्याला काय म्हणतात तुमच्याकडे? सराटा. सराटा. आपल्याकडे सराट्याचा काटा असते, है ना. ते कोणीकडे मी टोचतो, टोचला की आत घुसत नाही, पण जोवर कळतंय तोवर दुखतो. कमीत कमी 1-2 तास तरी आग देतो सराट्याचा. बरं जाऊ द्या, सराटा तर सराटा. उलतणं आमच्याकडे काय म्हणतात त्याला? उलतणं किंवा हाय तीच. किती कळलं ना तुम्हाला? मरू द्या मग तिकडे. हा मग आता त्याची बहीण आहे. कोण आहे? पळी. राईट. पळीला काय म्हणतात? ती पळत नाही पण ती पळीच. हा तुमच्याकडे पळीला काय म्हणतात? चमच्याला काय म्हणतात? पळी. आता पळीला चमचा म्हणतात, मग चमच्याला काय म्हणतात? चमच्याला चमचा. मरू दे बरं, पळी असते बघा. मग लय वाढवू नका. हा ना, पाकिटापुरतच करणार आहे मी. तर पळी आधीच वर झालंय त्याच्या. पळी असते. पळी आमटीत जाते, वरणात जाते, पिठलं कळतं, बेसन झुणका. त्याला काय म्हणतात? नशीब तेवढं तरी. कसं बी हटलं त्याला म्हणायचं पिठलं. कसं बी हटलं त्याला म्हणायचं. आख्या कीर्तनात तुला तेवढंच वाटलं बघ. पिठलं महाराजासारखं पिठलं. हा तर पिठल्यात जाते, वरणात जाते, आमटीत जाते, प्रत्येक पदार्थात पळी जाते. आता तिला आमटीतून आल्यावर विचारायचं, प्रेमाने विचारायचं, का ग पळी माय आमटीत गेलती, जाऊन आली, आमटी कशी झाली? तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगन का? एवढी ढवळू आली, पण सांगत ती तिचंच काम करती, बलत करीत. माऊलींचं वर्णन आहे. दरवी याचा अर्थ पळी.
ना तरी दरवी जैसी रिघोनी जाऊनी नानारसी परिते रस स्वादासी नेनी जेवी आसोनी. अगदी त्या पळीसारखा संसार कला. अलिप्त कमळ जळी जायचंय. पाण्यात कमळ असतं पण कमळावर पाणी टिकत नाही. चिकू माहितीये? चिकू 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 पवाराचा नाही झाडाचा. चिकू फोडला बी चिटकत. आयुष्यभर त्यात असतं फोडल्यावर. अगदी जसा पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणी तैसे असावे. संतांनीही संसार केला पण संतांचा संसार परमार्थापेक्षा कमी नव्हता. लग्न नामदेवरायांचं नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामू शेठ आणि लग्न नावायला ब्राह्मण जर पंढरीचा मालक असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. चित्त ब्राह्मण पंढरीचा बाप आहे. काय संतांचे संसार होते दादा. जिजाईचा काटा काढायला विश्वाचा मालक येतोय. माझ्या जनाईचा संसार राखायला विश्वाचा बाप त्रैलोक्याचा नाथ येतोय. जिजाई म्हणजे तुकोबराच्या बायकोचं नाव जिजाई होतं बरं का. 2 बायका होत्या तुकोबांना. त्यातल्या एका बायकोचं नाव जिजाई होतं. काटा रुतल्यावर विश्वाच्या मालकानं त्या पायातला काटा काढला. का तर तिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून काटा काढायचं नाटक केलं. कारण शेतकरी काटा रुतल्यावर काय करतो? काय पाणी असतं का त्यापाशी? काय करतो तो? थोका घ्यायचा. बरं एका थोक्यात काटा दिसतो का? एका थोक्यात दिसत नाही काटा. 2-4 वेळा तरी उलट पलट करायला लागतं की नाही. मग पांडुरंगाने केलं. रखमेला राग आला. बायकोईन शेवटी महाराज नवऱ्याची इज्जतीची काळजी. जगाला किती बोलन महाराज, नवऱ्याला बी किती बी बोलन, पण जेव्हा जग नवऱ्याच्या बाजूनं नसतं तेव्हा ती बाजू नवऱ्याच्या बाजूनच उभे. तुम्हाला वाटते बायको रे दादा, पण बायको बायको असते रे. 70-75 वर्षाची म्हातारी रे. चालवत नाही, बोलवत नाही, दिसवत नाही, उठवत नाही. जर तुमच्या सुरूनं तुम्हाला भाकरी टाकली नाही, हुडतुड केलं ना, तर तीच म्हातारी दादा. स्वतःच्या पोटासाठी भाकरी थापणार नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नवऱ्यासाठी कष्ट करणारच ती लक्ष्मी म्हणजे तुमची बायको असते दादा. गंमत करायला शिकत जा. वाजवाजाला टाळ्या तिच्यासाठी कावा तरी. हा ना, आयुष्य गेलं काय. या विषयाकडे म्हणून विनंती. फार काही अवघड जायचं नाही आपल्याला. आसोनी संसारी काय देवा हरकत नाही, कर संतांसारखा. ते जिजाईच्या पायातला काटा विश्वाच्या मालकानं तुका लावलं बघावा. रखमाईला राग यावा देवा. जगाचा मालक आहे तो. तुझ्या दर्शनासाठी तपश्चर्या करतात लोक, योगयाग करतात, व्रतवैकल्य करतात, वारी करतात. आणि तू या बाईचा पाय हातात घेऊन बर खरं सांग, देवाला काटा दिसणार नाही का? ह्याला नाही ते दिसतं. देवाला न सांगता तुम्हा कळू येते. देवाला न सांगता लेकराचं मन कळतं, भक्ताचं मन कळतं. त्या जगाच्या बापाला काटा दिसणार नाही का? किती नाटक करतो देवा. अर्धा तास झालं थोका लावला बेजार तुला काटा दिसणार. देवा असं करू नका बरं, वेड्यासारखं का वागताय? ते म्हणे येडे येतो रखमा. काटा रुतवणारा बी मीच आहे आणि काटा काढणारा बी मीच आहे. तिच्या पायाची धूल तुकोबाची बायको आहे. ती हातानं करून त्याला खाऊ घालते. या बाईचं या तुकोबरायांच्या अर्धांगिनीचे रस तिची धूल माझ्या मुखात लागावी म्हणून केलेला अट्टास आहे. काय ताकद आहे आसोनी. बाई संसारिकच आहे ना दादा. म्हणून सांगतो देव. हे बघा देव भेटावा ही सुद्धा अपेक्षा नव्हती मीराबाईंची. नाही, मीराबाईंनी फक्त प्रेम केलं. तिला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, फक्त याचना. तिचं वर्णन आहे. श्याम सावरी मेरे श्याम सावरे जाने कब हो कवन सारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू कुछ मांगू नहीं दोबारा 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 नका दोबारा. प्रेम आहे, प्रेम देवावरच रे, फालतू माणसांवर नाही. प्रेम देवावर. देवाकडे बघितलं ना ते राधा म्हणायचे, गवळीने म्हणायचे देवा दिसलंच ना तू. काली काली आले कोके काली काली आले कोके फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले
गोड होय दादा नाही? इतक्या गोड देवाला सोडून बलतीकडे जाऊ नये दादा, हे की नाही? कशाला या संसाराच्या सौंदर्याची व्यसन लागावी? हरिमुखे संसार कधी दिसायला ते नाही का गाढवाच्या अंगावर पांघरलेलं भागाचं कातड आहे दादा, ते शेवटी गाढवतो. ऊर्ध्वमूलमद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी असे परणाणी यस्तम वेदस वेदावीत. झाड उलट आहे संसाराचं, जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, याची फलप्राप्ती होणार आहे का दादा? म्हणून आसोनी देहरूपी देवा संसारात आहे, पण हे तिकडे आहे. कारण माणूस किती परमार्थिक असला आणि मन जागेवर नसेल तर मन बेकार गोष्ट आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं, ते मन आहे देवा. म्हणून याला टिकवायचं असेल ना हरिमुखे, तुझ्या चरणीच टिकणार आहे देवा. हे म्हणून विनंती आहे, नाही काही जमलं तरी हरकत नाही, मुखात नाम असावं असूनी संसारी हरकत नाही. आम्ही साक्ष देतो, ग्वाही देतो. मी एकटा देतो काय? मी एकटा देतो का? वेदशास्त्र भारी भाई सदा आसोनी संसारी जीवे वेगो करी. वेदशास्त्र भारी भाई सदा वेदशास्त्र भारी भाई सदा. 2 मिनिटं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची, व्यास मुनी खून करून सांगतात, खून नाही, खून नजर नजर में हाले दिल का पता चलता है, तशी खून महाराज बरं का. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त खून करते. त्याला म्हणायचं खून. आता हे बघितलं त्यांनाच कळलं महाराज बरं का. हां, तर अशी इशारा. जसं कौरवाने पांडवासाठी लाख्याचा महाल बांधला. कशाचं? लाख नाही, लाख नाही, लाख. चुडा, चुडा माहिती आहे? संक्रांतीला घालतात, हा लाख्याचा असतो. लाख हा प्रकार आहे. राजस्थानी बायका लाख्याचा चुडा वापरतात बघा, जो आगीत गेला की वितळतो आणि मग त्याचा चुडा बनवला जातो, ती लाख असते. तर ती लाख आगीच्या संपर्कात आले की काय होती? वितळते, लवचिक होते. ती लाख लवचिक होते. हा लाख, या लाखेचा महाल बांधला कौरवाने पांडवासाठी, का तर तो पटकन जळावा, तो पटकन आग लागली की जळावा. आणि हे कौरव सोडून, दुर्योधन सोडून फक्त आणि फक्त तेव्हा भारताचा पंतप्रधान विदुर होता. त्या विदुरालाच माहित होतं महाभारताच्या काळात कोण पंतप्रधान होता? विदुर होता. पण विदुर हा असला जरी कौरवाकडनं, तरी याची आत्मीयता पांडवाकडे होती. त्याला पांडव सत्य वाटायचे. माझा धर्म म्हणून मी कौरवात आहे, पण माझं प्रेम मात्र, माझा विश्वास मात्र पांडवाकडे आहे. आणि याचा जीव तिकडे असल्यामुळे दुर्योधनाला माहित होतं हा तिकडे सांगणार कधी ना कधी. हा फुटणारा गडी कधी बी आमदार घेऊन गुवाहाटीला जाईल याची गॅरंटी होती दुर्योधनाला. त्याच्यामुळं राजकारणाचा गोंधळ उठून ये ह्याच्यासाठी दुर्योधनांनी 4 माणसं विदुरावर लक्ष ठेवली. तरी सुद्धा फक्त नजरेवर महासभा भरलेली आहे. सभेत गंधारी माता धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन आहे, कौरव आहेत, पांडव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे. तुम्ही निघालात तर तुमचा जीव वाचेल. कसं कळवलंय? खुनेनं, इशाऱ्यानं, उंदिरानं. पण त्याचा अर्थ काय? इशाऱ्याने ना, खुनेने. अगदी तसं विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष न मिळवता जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. कळतंय? संसारिक असून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे, योगी नसून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. आता हे साधन व्यास मुनी म्हणतात. मी असं म्हणत नाही की हे करू नका, मी असं म्हणतोय हे करा. म्हणजे हेच करा ना, असं खा ना, कशाला मरताय? हरिमुखे काळजीच करू नका तुम्ही. हरि उच्चारणी अनंत जातील लयासी तृणाग्नी मेळे
तैसे नामे केले अगदी तसं आहे दादा. पण विनंती आहे, नाही काही जमलं तरी हरकत, नसल ज्ञान हरकत, नसेल माहिती हरकत, हरिमुखे. आणि आजची पिढी जितका शिवरायांवर विश्वास ठेवता ना, जितका महापुरुषांवर विश्वास ठेवता ना, हे लक्षात ठेवा, ज्यांना तुकोबा कळले त्यांनाच हिंदवी स्वराज्य घडवता आलं. तुकोबारांच्या कीर्तनात राज कधीच आसनावर बसत नव्हते, मातीत बसायचे. ते म्हणायचे, गुरुवर आहात तुम्ही, संत आहात तुम्ही, जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी आहात तोपर्यंत दख्खन शत्रूंच्या पायाशी जाणार नाही. ज्या दिवशी आम्ही तुमच्या पायाशी उठून तुमच्या आसनावर बसू त्यावेळेस आमच्या अंगाखालची आसनं शत्रू घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. कळतंय? म्हणून विनंती आहे, पाया पडतंय मुला मुलींनो. महाभारत रामायण ऐकणारी माणसं आहेत आपण धर्म जपला पाहिजे. आपण सप्ते गोडच केलं पाहिजे, काही नाही, फक्त बसणं. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही मायबाप, दोन्ही बसलेले मायबाप, उभा टाकलेले मायबाप, दोन्ही 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 वा प्रेमाने. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. उच्चाराने विश्वाच्या व्याप्तीचा तुटवता आमच्याकडनं सुटावा आणि जगाच्या मालकाचं नामचिंतन आम्हाला समजावं, या संसारिकाला समजावं. काही वल्ली असतात ना संत, साध्या साध्या जगण्यातनं जगाला अध्यात्माचा बोध देऊन जातात. जगणं वागणं सोपंच असतं, पण माणसाचं जीवन सोपं करून जातात. अशा संतांच्या नामचिंतनाचा अट्ठासा देवा तूच गजानन, तूच विठ्ठल, तूच राम, तूच कृष्ण, तूच तुकोबा, तूच ज्ञानोबा. देवते संत देवते निमित्त त्या विठोप्पा रखुमाई. विश्वाच्या मालकाचं नाव गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. कृपा आहे माऊलींची. सुंदर टाळकरी विनेकरी दादा, सुभदार दादा, छोटे विनेकरी, मोठे विनेकरी, सगळ्यांच्या चरणावर पिढी बघा ना तुमची. महाराष्ट्र नामांकित मृदुंग वादक अरुणदादा कदम, ज्यांचं नाव उत्कृष्ट मृदुंग वादकामध्ये प्रथम तीनात येतं, प्रथमच येतं, बाकीचे दोन नंतर येतात महाराज बरं का. तर अगदी गोड ज्यांचं पखावाज वादन आहे, माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्या तालावर नाचतो ते वाद्य पेलवायची ताकद त्यांच्या मनगटात आहे. शेवटी तो पखावाज आहे, फरक खूप आहे. आणि या पखावाजाला पेलवायचं एवढं सोपं नाही आहे. आणि आळंदीत राहून नंतर तोच आपला भार थोडासा रिकामा करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं, हे कर्तृत्व सांभाळत माझ्याकडून पुढं काहीतरी जावं, ही आपली कर्तव्य आहे. ही आपली कामगिरी आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणून ही सुंदर संस्था ज्ञानेश अध्यात्म संगीत गुरुकुल माऊलींचं नाव आहे. आणि माझा विश्वास आहे
ज्याने ज्याने माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं ना, तो कसाही असो, माझ्या माऊलीने त्याचं वैभव वाढवल्याशिवाय सोडलं नाही. ही ताकद माझ्या माऊलीत. आणि म्हणूनच त्यांचीच परंपरा घेत, वारसा घेत ही पुढची पिढी, मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवताय. दुसरा दिवस अजून अनुभवायचं तुम्हाला. गोड असे सगळे टाळकरी, उत्कृष्ट सिस्टीम, दत्ताभाऊ वारकरी आहेत, त्यांच्या चरणावर सहस्त्रशः प्रणाम. अगदी गोड आवाज दिला. आम्ही मध्ये मध्ये कमी जास्त म्हणतो, याचा अर्थ ते वाईट देतात असं नाही, आम्हाला लय हौस आहे असं आहे महाराज बरं का. ते अगदी गोड सिस्टीम लावली त्यांनी. त्यांच्या चरणावर सहस्त्रशः प्रणाम. तुम्ही मायबाप, आमचे कथावाचक, भागवताचार्य, हरिभक्तपरायण केदारनाथ दादा, तुमच्या गावचे सुपुत्र. मी सुरुवातीलाच म्हटलं, भाग्यवान माणसं तुम्ही की तुमच्या गावामध्ये भागवताचार्य सुद्धा आहेत. आणि म्हणूनच चरणावर मस्तक आहे त्यांच्या. सगळे 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 म्हणजे डॉक्टर दादा, हजारे दादा, ही सगळी इथं असलेली सगळी जेवढी मंडपात आहेत, मंडपाच्या बाहेर आहेत, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे. कॅमेरावाले दादा सगळेच, फुलं टाकणाऱ्या मायमावल्या, रांगोळी काढणाऱ्या मायमावल्या, ते महाराज बसल्यावर ढकलणारे दादा, ते लावणारे दादा. शेला गेला माझा एक, दुसरा आणला महाराज त्याला. हे पण प्रेम आहे तुमचं, आत्मीयता आहे. किती वैभव वाढव तुमचं दिसतं रे तोंडावर. तुम्हाला असं किती करू. एखादी लेक जेव्हा माहेर येतं ना, तेव्हा आईला कसं असतं, ही बांधून देऊ का, ती देऊ का, तिखट मीठ पीठ लोणचं खारवड्या पापड्या सांडग, म्हातारी काय देईल ह्याचा भरोसा. म्हातारी काही बांधून देते, काही टमाटो बटाटो वांग ऊस हरभर जी काय रानात, आंब जेवढा काही, पेरू ज्याचा सीजन आहे, सीताफळ, म्हातारी सोडीत. अगदी तुमच्या गावात आलं की कीर्तन करायला स्वतःच्या माहेरात आलेत का आनंद, इतकी आत्मीयता तुमच्या सगळ्यांच्या वागण्यात आहे. त्याच्यामुळं कृपा करावी जगाच्या मालकाने. विश्वास देते ही लेख ह्या व्यासपीठावर. इतकीच जर आत्मीयतेनं दरवर्षी सप्ताह केला ना दादा, तर गजानन महाराज तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर उभा टाकल्याशिवाय सोडणार नाही. तितकी ताकद. तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवरच उभं राहणार. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनीच रेखाटलं जाणार. कारण आत्मीयता तेवढी आहे तुमची. त्याच्यामुळे गोड करताय, मस्त करा. हां हां झालं, मस्त करताय. सगळ्यांचेच मनस्वी आभार. हां हां 11:15 झालं दादा. अरे ह्यांची पण ताकद पाहिजे ना आओ करायला. काही नाही, पुढच्या वर्षी राहू दे ना. मग पुढच्या वर्षी बोलवायचं नाही का? काहीतरी शिल्लक ठेवा हो माणसाने. रोज रोज ते आता शिवजयंतीचेच कीर्तन चालू आहेत, त्याच्यामुळे आज भाग जरा कमी घेतला, कारण रोज 2 तास शिवांचंच असतं त्याच्यामुळे. ठीक आहे. हां कला का काय वाटतं, राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती, विचारावं लागलं असतं. जा बना हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. वाळल्या उसानं हाणलं असतं. कीर्तन करतो रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचं, नाश्ताही त्याचं. आणि असा वाच रे गाव आपण नाही, फडकला भगवाच पाहिजे. उंच पताकांचे भार भये पळती यम किंकर. निस्ता भगवा बघितला ना तर उलट्या पायाने यम पळतो, एवढी ताकद या भगव्यात आहे. मग तो वारकऱ्याचा असला काय, धर्माचा असला काय, भगवा फडकला पाहिजेच. आणि यात काही कमीपणा नाही बरं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खालीन दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काय पिसाळेल विसाळेले समजतात काय आम्हाला? हे बघा, नम्रता स्वभाव आहे, पण अन्याय अपमान सहन करायचा नाही. विनंती आजची पिढी, अपमान सहन करायचा नाही. अपमान सहन केला असता ज्ञानेश्वरी झाली नसती. अपमान सहन केला असता गाथा झाला नसता. अपमान सहन केला असता महाभारत घडलं नसतं. अपमान सहन केला असता रामायण झालं नसतं. अपमान सहन केला असता हिंदवी स्वराज्य उभा टाकलं नसतं. अपमान सहन करू नका, विनंती आहे.
अपमानाचा बदला सन्मानानं घ्यायचाच. ज्यानं आपला अपमान केला त्यानंच चार चौघात आपला सन्मान केला पाहिजे. एवढं सामर्थ्य या मनगटात असलं पाहिजे तर जगण्यात मजा आहे. पण आमची निर्लज्ज झाल्यात. आम्हाला नाक कापलं तरी ये जाय म्हणते ती. आमचं काही नाही. एका म्हातारी समोरचा पिरू एका पोरानं चोरला, पळपळ पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची. म्हातारीनं भलता पार्लेजी खाल्ला होता. तिनं असा पदर खावला जी त्याच्या मागं लागली. भर तरणा बांड पोरगा बाजारात धरला, मारला. मारून मारून कोल्हापुरीचे 2 भाग झाले तिच्या. तरी या नालायकानं पिरू दिलाच नाही. मग आपल्यासारखा एक सज्जन म्हणला, आता आपण स्वतःला सज्जनच म्हणायचं. आपल्यासारखा एक सज्जन म्हणला, लाज वाटते का तुला? तरणा बांड 10-5 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार खाल्लास, लाज वाटत नाही का तुला? ती म्हणला, मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला परमार्थ सांगण्यात मजा, आणि इतकं निर्लज्ज व्हायचंही नाही. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. आयुष्यात सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे संत न कळणं. एवढीच विनंती समजून घ्या. एवढी तरी ठेवूया. काही नाही, फक्त मुखात त्याचं नाम ज्ञानेश्वर माऊली.